श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 16वा समास 10वा गुणभूत निरूपण। श्रीराम पंचभूते चाले जग पंचभूतांची लगबग पंचभूते गेलिया मग काय आहे। श्रोता वक्तयास बोले भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी। अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण त्यांचे अंग भूत सावध करून या चित्त बरे पाहे। भूत म्हणजे जितके झाले त्रिगुण झाल्यात आले इतुकेन मूळ खंडले आशंकेचे। भूतान वेगळे काही नाही भूत जात हे सर्वही एका वेगळे एक काही घडे चिना। आत्म्याचेरी जाला पवन पवनाचे न प्रगटे अग्न अग्नीपासून जीवन ऐसे बोलती। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय परमश्रद्धेय माऊलींचरणी नतमस्तक होऊन आज संत संघाला उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी श्री गुरुदेव भाविक हो, आपण मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये नाना उपासना या समासावरती आपण निरूपण ऐकलं। जगामध्ये लोक नाना देवतांची उपासना करतात भाविक हो, आणि आपलं दैवत निर्गुण आहे असा दावा करतात। परंतु समर्थांच्या मते की ज्यांच्या गुणांची मोजदाद करता येत नाही ते निर्गुण, आणि असं निर्गुण फक्त आणि फक्त तर परमात्मा अंतरात्मा परमेश्वर आहे। आणि यावरती माऊलींनी आपल्याला सुंदर प्रकारे याच्यावरती निरूपण केलेलं आहे। आज आपण दशक 16वा समास 10वा गुणभूत या समासावरती आपण निरूपण ऐकणार आहोत। या समासामध्ये 1 ते 5 ओव्यांमध्ये हे जग हे विश्व पंचमहाभूतांच्या योगाने चालतं याचं वर्णन केलेलं आहे। तर 6 ते 16 ओव्यांपर्यंत आत्म्यापासून पृथ्वीपर्यंतची उत्पत्ती याचं वर्णन केलेलं आहे। तर 17 ते 31 ओव्यांमध्ये पाण्याचा महिमा आत्म्याचा महिमा आणि उपासनेचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी असे मराठी म्हणतात की हे जग पंचमहाभूतांच्या योगाने चालतं आणि ह्या विश्वामध्ये चालले जे चळवळ आहे जी धांदळ जी आहे ही सगळी पंचमहाभूतांचीच आहे भाविको।
हे असं ऐकल्यानंतर श्रोत्यांनी शिष्याने असा प्रश्न समर्थ रामदास स्वामींनी विचारला आहे, जर एवढी सगळी जर पंचमहाभूतांची जर प्रतिष्ठा असेल तर मग याच्यामध्ये त्रिगुण कोठे गेले? आणि याचं उत्तर देताना समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की पंचमहाभूतामध्येच त्रिगुण आहेत. कारण जे जे निर्माण झाले त्यांना भूतच म्हटलेत भाविको. आणि त्रिगुणसुद्धा हे निर्माण झाले असल्यामुळंच ती भूतच आहेत. आणि म्हणून तर ती भूत म्हणजे आपण समजतो ती भूत नाही आहे. खुलासा करा. जे आपण समजतो ती भूत नाही आहेत. ही पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि पाणी. आणि त्याच्यामध्ये 3 गुण रज, तम आणि सत्व यांना भूत म्हटलेले आहेत. आणि म्हणून भाविक हो, या पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्यामुळे अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि ही अष्टधा प्रकृतीची क्रिया ही अंतरात्म्यापासून होते भाविक हो. आणि यापासूनच या संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. कारण हे पंचमहाभूत आणि त्रिगुण, हे पंचमहाभूतांचं त्रिगुण हे अंगभूत आहे. आणि म्हणून हे एकमेकांशिवाय होत नाहीत, एकमेकांपासून त्यांचं कोणतेही चालत नाही. आणि म्हणून जे जे निर्माण झाले त्यांना भूत म्हटली पाहिजे असं समर्थ रामदासांचं म्हणणं आहे. आणि म्हणून भाविक हो, या ठिकाणी त्या जे निर्माण झालं त्यांना भूत म्हटली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ही जी 5 तत्व आहेत किंवा ह्यांना आपण भूत म्हणूया, ही 5 भूत आहेत. ह्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली. आणि ही सृष्टी निर्माण होण्यासाठी 3 गुण त्याच्यामध्येच अंतर्भूत आहेत. की जसं आपल्याला बोलायचं असेल तर आपण जिवंत असणं अत्यंत आवश्यक आहे. जिवंत असणं म्हणजेच आपलं अस्तित्व असणं. हे जसं एकमेकांमध्ये आहे तसा तो प्रकार आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी. पहिलं निर्माण काय झालं तर वायू निर्माण झाला. हा वायू म्हणजेच परमात्मा आहे. आणि या परमात्म्यापासून नंतर निर्माण झाला तो अग्नी. असं ते क्रमानं पृथ्वीपर्यंत हा क्रम आलेला आहे. आणि हे जे जडत्व आहे, पृथ्वीला निर्माण झालं जडत्व आहे, हेच ते गुण आहेत. रज, तम, सत्व म्हणजे ज्याचे आपण षडविकार असं त्याला म्हणतो. म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. तर हे एकमेकांशी संलग्न आहेत. त्याच्यासाठी उदाहरण मी दिलं की बोलायचं असेल, ऐकायचं असेल तर जगणं आवश्यक आहे. आणि जगतो याचा अर्थ आपण आहोतच. तसाच हा प्रकार आहे. ही पंचमहाभूत आणि 3 गुण हे एकमेकांमध्ये इतके इन्क्लूड आहेत की त्यांना बाहेर काढणं शक्य नाही आहे. जसं समुद्रातून मीठ बाहेर काढता येणार नाही, तसाच हा प्रकार आहे सगळा. आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे सगळंच जे आहे हे एक परमात्म्याचंच स्वरूप आहे. आणि परमात्मा व्यतिरिक्त कोणी निर्माण झाला नाही, कोणी होणार नाही. आपण बघा बिल्डिंग बांधतो, पृथ्वीवर मोठमोठे टॉवर बांधतो. आपल्याला वाटत असतं की पृथ्वीवर केवढं मोठं वजन वाढवलं, पण काही नाही आहे. पृथ्वीवर वजन वाढतच नाही आहे. जे पृथ्वीमध्ये आहे तेच आपण एका विशिष्ट ठिकाणी ठेवतो. उदाहरणार्थ आपण नाही पण त्याला सळ्या वापरला, लोखंड. हे लोखंड कुठून आलं? आकाशातून आलं आहे. हे जमिनीतलाच भाग आहे, त्याचंच लोखंड बनवलेलं आहे, त्याच्यापासूनच विटा बनवलेल्या, जमिनीपासूनच. म्हणजे ह्या सगळ्या पृथ्वीतूनच निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत किंवा पृथ्वीने जन्माला घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूंचं आपण वेगळं स्वरूप तयार केलं आहे. आणि त्या स्वरूपातून एक प्रतिकृती तयार केली, ती म्हणजे वास्तू किंवा बिल्डिंग. त्या पृथ्वीचं वजन जे आहे त्या वजनावर काहीही परिणाम होणार नाही. तसा हा प्रकार आहे की समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की पंचमहाभूतं आहेत. या पंचमहाभूतांव्यतिरिक्त जगात काहीच नाही आहे, तेच आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये आपण त्याला पाहतोय पुढे. आणि म्हणूनच या ठिकाणी आकाशा म्हणजे अंतरापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी आणि अग्नीपासून पाणी, या सगळ्यांच्या सहाय्याने पृथ्वी निर्मित झाली. जर का ह्या पृथ्वीवरती सूर्य, अग्नी, वायू जर नसते तर ह्या पृथ्वीवरती संपूर्ण पाणीच झालं असतं भाविको. आणि ह्या पाण्याचं रूपांतर थंडीमुळे झालं असतं. आणि ह्या थंडीमुळे जे ह्या ठिकाणी अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेली जीवसृष्टी ही काकडून कुडकुडून मिली असते. आणि फक्त जर का उष्णताच भाविक असते तर संपूर्ण जीव करपून गेले असते. आणि म्हणून त्या परप्रमाणे ओघानुसार उपाययोजने पावसाची निर्मिती केली भाविको. पावसाची निर्मितीनंतर ह्या ठिकाणी पुन्हा उष्ण आणि शीतळ असा हिवाळा निर्माण केला. आणि ह्या हिवाळ्यामुळे भाविक हो ही संपूर्ण जीवसृष्टी म्हणजे प्राणी, वृक्ष, वेली, झाडं, पानं, फुलं ह्या ठिकाणी करपून निघाली. आणि म्हणून
त्या परब्रह्माने त्या अंतरात्म्याने पावसाची निर्मिती केली. अशा प्रकारे 3 ऋतू या ठिकाणी निर्माण झाले. त्याचबरोबर 3 काळ निर्माण झाले, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. अशा प्रकारे आत्म्यापासून पृथ्वीपर्यंतची अशी उत्पत्ती या समासामध्ये भाविको सांगितलेली आहे. यापुढे समर्थ म्हणतात की ह्या देहाचं मूळ जसं स्त्रीचं रक्त आणि पुरुषाचं रेत, म्हणजेच काय तर स्त्री पुरुषाचं वीर्य, हे सुद्धा भाविको पाणीच आहे. कारण ह्या पाण्यापासूनच अनेक रत्न जीव या ठिकाणी जन्माला आले. या पाण्यापासून नाना प्राणी आकाराला आले. या पाण्यापासून नाना वनौषधी निर्माण झाल्या. आणि हे सगळं जे भाविक आहे हे अंतरात्म्याच्या, हे सगळे प्राणी जे आहेत ते अंतरात्म्याच्या अधिष्ठानावरती सगळे जिवंत आहेत. आणि म्हणून त्या अंतरात्म्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. यासाठी भक्ती, साधना, उपासना सांगितले आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नितांत सद्गुरूंची, कारण सद्गुरूंशिवाय त्या अंतरात्म्यात आपलं ज्ञान होणार नाही. कारण सद्गुरू हे साक्षात परब्रह्म आहेत. आणि म्हणून भाविक या ठिकाणी आपल्याला जगद्गुरू माऊलींच्या रूपामध्ये सद्गुरू मिळालेले आहेत. आणि म्हणून आज आपला भक्तीचा मार्ग खऱ्या अर्थाने आपल्याला कळला. आपल्याला स्वस्वरूपात जाण्याचा मार्ग मिळाला. आणि हा जो जन्म मिळाला 184 योनीचा फेरा फिरून आपल्याला हा नरदय मिळाला आहे. ह्या नरदयाचा खरा अर्थ या ठिकाणी आपल्याला कळला आहे की तो कशासाठी, की ज्यावेळेला समर्थ रामदास स्वामी जसा गुरु शिष्य संवाद या ठिकाणी साधला, तेच भाग्य भाविको तुमच्या आमच्या नशिबी आलेलं आहे. आज आपल्या माऊलींच्या रूपातून या ठिकाणी हा गुरु शिष्य संवाद साधण्यासाठी हा भगवंताने नरदेव ह्या ठिकाणी मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि म्हणून तर माऊली आपल्याला वारंवार सांगतात की हा जो नरदेव मिळालेला आहे, हा मनुष्य जन्म मिळाला आहे, ह्या जन्माचं सोनं करा. कारण का सांगितलेलं आहे तर माऊली सांगतात या ठिकाणी की हा जो जन्म आम्हाला मिळाला, नरदेव आम्ही घेतला, ह्या नरदेवाचं आम्ही सोनं केलेलं आहे. आणि आम्ही परमात्म्याचे राजे झालो भाविको. तशी माझी लेकरं, जी सगळे लेकरं जे आहेत ही परमात्म्याचे राजे झाले पाहिजेत. आणि यासाठीच माऊलींनी संत संघाची निर्मिती केली. की संत संघ या ठिकाणी आपले काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या विकाराची मात काढण्यासाठीच भाविको आपल्याला संत संघाची निर्मिती केलेली आहे. बघा ना भाविको, ह्या ठिकाणी आपण माऊलीची आतुरतेने वाट बघत असतो. ज्यावेळेला नाणीजमध्ये वारी उत्सव चालतो आणि या वारी उत्सवामध्ये माऊली नाथांच्या पायऱ्यांपासून सुंदरगड यायला निघतात, त्यावेळेला माऊली रथामध्ये बसलेले असतात. पण काही मंडळी ठिकाणी आपण भक्तांना सुंदरगडात बसले असतो, पण या सुंदरगडावर बसल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये विचार असतो की माऊली रथामध्ये बसलेले आहे, माऊली वाजत गाजत या ठिकाणी येते, पण ती कशी असेल, कशी बसेल, हे आपण इथे बसूनसुद्धा आपण त्या ठिकाणी माऊलीला त्या सावली रूपामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. कारण माऊली ही दीनदुबळ्यांची सावली आहे, आशेची सावली आहे. बघा भाविको, ज्यावेळेला आपल्यावरती असा प्रसंग येतो, मग तो प्रसंग किती वाजता आलेला आहे ह्याचा आपण कधी विचार करत नाही. रात्रीचे 2 वाजले का 3 वाजले असा विचार कधीच करत नाही. पण या प्रसंगामध्ये माझी माऊली मला तारणार हे 1001% प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून पहिलं नाव कोणाचं येतं मुखामध्ये तर माऊलींचं. कारण माऊली ही दीनदुःखितांची सावली आहे, आशेची सावली या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुढं उत्तरामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हा देह जो आहे, ह्या देहाचं मूळ पाणी आहे. पाण्यापासून अनेक नाना प्राणी या ठिकाणी जन्माला आले, हे पाण्यापासून जगले, पाण्यापासून वाढले. इतका हा पाण्याचा महिमा आगाध आहे. तसंच भाविक या ठिकाणी पुन्हा या पंचमहाभूतांचे म्हणजे वायू, या आकाश, वायू, अग्नी आणि पाणी यांचीसुद्धा तेवढीच गरज ह्या जीवसृष्टीला आहे. जशी ह्या जीवसृष्टीला पाण्याची गरज आहे, तशी ह्या पंचमहाभूतांचीसुद्धा गरज आहे. कारण जर आत्मा नसेल, कारण आत्ता अंतरात्मा जर नसेल तर ह्या विश्वामध्ये काहीही चालणार नाही. आत्मा नसेल तर मृत्यू आहे, म्हणजे आत्मा नसेल तर मृत्यू आहे, आणि आत्मा असेल तर जीवन आहे. आणि म्हणून ह्या आत्म्याचं वर्णन करण्यात या ठिकाणी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे हे सुद्धा थकलेले आहेत. प्रत्यक्ष शेषालासुद्धा 1000 तोंडांनी ह्या अंतरात्म्याचं वर्णन करता आलेलं नाही. आणि म्हणून ह्या अंतरात्म्याला कोण नारायण म्हणतो, तर कोण परब्रह्म म्हणतो, तर कोण त्याला ईश्वर म्हणतो, तर त्याला कोण देव म्हणतो. आणि म्हणून अशा देव आपले जगद्गुरू श्री माऊली या देवच आहे, देवाचा अवतार आहेत माऊली. या ठिकाणी माऊलींनी सांगितलं मी देव आहे, मी आहे की नाही याची अनुभूती प्रचिती घेऊन बघा. भाविक या ठिकाणी अनुभूती सांगावीशी वाटते, परंतु वेळ या ठिकाणी कमी आहे. माऊलींचं म्हणणं असेल तर मी अनुभूती नक्की सांगेन. या ठिकाणी असं माझी मेवणी ठाण्यामध्ये राहते, तिचं नाव आहे वर्षा.
तर या माझ्या या मिवणीच्या तिला 2 मुली होत्या आणि तिसऱ्यांदा ती गरोदर झाल्यानंतर, तिचं नाव आहे वर्षा, तर गरोदर झाल्यानंतर तिने सोनोग्राफी केली. मी धावतं सांगतो आहे. आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये कळलं की मुलगी आहे. तर तिचा हट्टाच होता की मला मुलगा झाला पाहिजे. आणि म्हणून ती नाणीजला आली. संतपेठावरती माऊली बसत समस्या निवारण चालू होत्या. मी माऊलींना म्हटलं की माऊली, ही माझी मिवणी आहे, हिला मुलगा पाहिजे असं म्हणणं आहे. तर माऊलींनी पाहिलं, दृष्टी टाकली आणि माऊलींनी सांगितलं की जे आहे ते स्वीकारा. म्हणजे तिच्या पोटावर जे मुलगीच आहे ती तुम्ही स्वीकारा. मी फक्त एवढंच सांगेन की आता माझ्या हातामध्ये नाही, पण ते पुढं गेलेलं आहे. मी गजानन म्हणून साकडं घालतो, पण ह्याच्यामध्ये बदल काही होणार नाही आहे, हेच स्वीकारायला लागेल. म्हणजे भाविक सांगायचं तात्पर्य काय ठिकाणी की साधू संतांच्या म्हणजे आपल्या माऊलींच्या दृष्टीमध्ये किती सामर्थ्य आहे ते ह्या अनुभवातून सांगावं असं वाटतं. आणि म्हणून तो आत्माराम जर नसेल, तो आत्मा नसेल, तर ह्या विश्वातले सगळे जीव प्रेतरूप होऊन जातील. आणि म्हणून माऊलींनी सांगितलेलं आहे की ह्या दर्शन प्रवचन सोहळ्यानं सांगितलं आहे, वारी उत्सवातनं सांगितलं आहे, संत संघात सांगितलं की भक्ती करा. आपलं उपास्य दैवत एकदा फिक्स करा. कारण जोपर्यंत उपास्य दैवत तुमच्या पाठीमागे नाही तोपर्यंत ह्या देहाला काहीच किंमत नाही. आणि एकदा का उपास्य दैवत तुमच्या पाठीमागे असेल तर ह्या ठिकाणी म्हटलं की सद्गुरूसारखा आस्था पाठीमागा इथंचा लेखा कोण करी. नाहीतर जर ह्या आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरू केलेच नाहीत तर भाविक हो, ह्या देहाची किंमत शून्य आहे. हा देह विकारामध्येच अडकून राहील. आणि म्हणून ह्या देहाची जर सुटका करायची असेल तर भाविक हो, आपण दर आठवड्याला संत संघाला आलंच पाहिजे. ते सुद्धा सहकुटुंब सहपरिवार. कारण संत संघ ही आपल्याला म्हणजे ह्या मनुष्य देहाला जे ह्या 6 विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया, ह्या विकारातनं ह्या विकारात आपण विजय प्राप्त करण्याची कार्यशाळा कुठली असेल तर संत संघ आहे. आणि म्हणूनच माऊलींनी ही संत संघाची निर्मिती भाविक केलेली आहे. आणि याच माध्यमातून आपला हा जो नरदेह आहे, कारण इतर कुठल्याही योनीमध्ये देवाची भक्ती करता येत नाही. ही एकच अशी योनी आहे, हा असाच एक नरदेह आहे, मनुष्य जन्म आहे. या मनुष्य जन्मामध्येच भाविक हो आपल्याला देवाची भक्ती करता येते, जीवनामध्ये सद्गुरू करता येतात. कारण असं म्हटलेलं आहे, जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत मातीला आकार देता येतो. एकदा का ती माती सुकली तर त्या मातीला आकार देता येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत हा देह हा नरदेह आहे, या नरदेहाला भक्तीची साधनेची तेवढीच गरज आहे जेवढी आपल्याला अन्न वस्त्राची निवाराची गरज या ठिकाणी गरज आहे. त्या तेवढीच गरज ह्या आपल्याला भक्तीची आहे. आणि म्हणून भाविक आपल्या जीवनामध्ये आपलं मन जे आहे ते सुसंस्कारित करण्याचं काम कोण करत असेल तर भक्ती करत असेल. आम्ही प्रवचनामध्ये बऱ्याच वेळा बोलतो की आपलं जीवन जे आहे ते 2 सिस्टम चालवतात. एक म्हणजे बुद्धी आणि दुसरं म्हणजे मन. आपल्याला बुद्धीला पटलं पण ते मनाला जर पटलं नाही तर कळलं पण वळलं नाही. मला कळतं आहे सगळं, मी चुकीच्या मार्गाने चाललो आहे, सगळं कळतं आहे, पण वळत नाही आहेत पावलं तिकडे. अशी बरेच जणांची आपल्याला हाकाटे ऐकायला येते किंवा बऱ्याच जणांकडून आपल्याला ऐकायला येतं. यासाठी अध्यात्म जे आहे ते पूर्णतः मनावर आहे. अध्यात्माचा जर एकदम शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केलात आणि अध्यात्माचा अर्क काढायचं जर ठरवलं तर हे अध्यात्मशास्त्र नेमकं आहे कशावर. जसं विज्ञान जे आहे हे शरीरावर अवलंबून आहे की म्हणजे शरीरासाठी विज्ञान जसं कार्य करतं तसं अध्यात्म मनासाठी कार्य करतं. मनाचे वेगळे कांगोरे जे आहेत ते विकसित करण्याचं काम करतं. कारण अध्यात्मानं ओळखलेलं आहे की मन जेवढं बुद्धी काम करत असते या शरीरामध्ये तेवढं मनसुद्धा काम करत असतं. आणि हे मन आणि बुद्धी ह्याची जर उत्तम प्रकारे सांगड घालता आली तरच यशस्वी जीवन ज्याला आपण म्हणतो ते जगता येईल. यशस्वी जीवन म्हणजे काय, नुसत्या माळा घ्यायच्या, जप करायचा किंवा भगवी वस्त्र परिधान करायची, घरदार सोडायचा, संसाराचा त्याग करायचा आणि फक्त मी आत्मा आहे मी आत्मा आहे असे हकाटी फिटणे म्हणजे पूर्ण जीवन नाही. लक्षात घ्या. का तर तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला संसारामध्ये कुणीतरी पाठवलेलं आहे. ज्या अर्थी ते संसारामध्ये तुम्हाला कुणीतरी पाठवलं आहे त्या अर्थीच तुमच्या पाठीमागे लागलेला जो संसार आहे हा सुद्धा त्यानेच दिलेला आहे. मग तो अर्धवट कशाला टाकायचा, नीटनेटका करा ना. वडील म्हणून साधी भूमिका आपल्याला करता येत नाही आणि आपण म्हणतो केवढा मोठा मी संसार केला. आपल्या मुलांना वाटलं पाहिजे की आपण वडील असावे तर असे असावे, आई असावी तर अशी असावी, मावशी असावी तर अशी असावी. व्यक्ती एकच असते परंतु ती कधी
आईच्या भूमिकेत असते, कधी मावशीच्या भूमिकेत असते, कधी ताईच्या भूमिकेत असते, कधी काकीच्या भूमिकेत असते, कधी शिक्षिकेच्या भूमिकेत असते, कधी आजीच्या भूमिकेत असते. अनेक व्यक्तिरेखा त्या व्यक्तीला वटवायच्या असतात. मग त्या अनेक व्यक्तिरेखा आम्हा बघा साधू संतांचा कधी बॅलन्स जातो का? कधी ऐकलं का आमच्या बायकोकडून तक्रार की माझा नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही असं, किंवा आम्हाला भिकेचे डोहाळे लागले तसं? कधी माझ्या मुलाकडून कधीही नाही ऐकायला मिळणार. कारण आम्ही आमची भूमिका नीट समजून घेतली, आमच्या व्यक्तिरेखा समजून घेतलं. सद्गुरू म्हणून कधी तुम्हा भक्तगणांना अन्याय झाला का बघा? कधी ऐकायला मिळणार नाही. नाही नाही हो, ते संसारात अडकून पडलेले आहेत आणि आम्हा भक्तगणांकडे लक्षच देत नाहीत. तुम्ही कोणत्याही क्षणाला हाक मारा, तिथे मी हजर नसलो तर तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. हजर झालोच पाहिजे, कारण माझा सद्गुरू म्हणून रोल वेगळा आहे. मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यात ती जबाबदारी मला पार पाडता आली पाहिजे. संसारामध्ये मी आहे, त्या संसाराची पण जबाबदारी पार पाडता आली पाहिजे. ह्याच्यासाठी संत तुकडोजी महाराजांचा जो अभंग आहे, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, त्यात संत तुकडोजी महाराज सांगतात की भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तुकोबारायन म्हणजे तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की जो भक्ती करतो, उपासना करतो आणि आपला व्यवहार पण करतो, म्हणजे अध्यात्म पण करतो आणि व्यवहार पण करतो, प्रपंच पण करतो आणि परमार्थ पण करतो, त्यालाच मोक्ष मिळणार आहे. आम्हाला पण तेच सांगायचं आहे की यासाठीच मी सांगितले भक्तीचे 2 प्रकार केले, परा आणि अपरा भक्ती. तुम्हाला निर्गुणात जायचं आहे तर जा तुम्ही अपरा भक्तीनं, आणि तुम्हाला प्रपंच करायचं आहे तर नुसतं दिवसातून फक्त 10 मिनटं नामस्मरण करा. आणि आचरण मात्र कायम असं ठेवा, मी स्वप्नातसुद्धा कुणाला फसवणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, कुणाला छळणार नाही, कुणाला माझ्यापासून उपद्रव होईल अशी कुठलीही कृती करणार नाही. अशा प्रकारे मनानं तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. मग बघा शरीर इकडे तिकडे जाईल का? आमच्यासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे अनेक कितीतरी प्रसंग येतात, पण कुठेच बॅलन्स जात नाही. मग कधी कधी मोहाचे प्रसंग येतात तरीसुद्धा बॅलन्स जाणार नाही, आणि कधी कधी रागाचे म्हणजे मद अहंकाराचे प्रसंग येतात तरी कधीही अहंकार होणार नाही. समतोल. आम्ही रागवत नाही असं अजिबात नाही, 100% तुम्ही रागवत नसाल त्याच्या पलीकडचे आम्ही रागवतो, पण दुसऱ्या मिनिटाला विरघळून जातो. का त्या तत्वाशी संबंध असतो, त्या तत्व संपलं की त्या व्यक्तीला विसरून जातो. एका संन्यासी शिष्यानं महाराजांना विचारलं होतं की महाराज, एवढी सुंदर मुलगी, तरुण मुलगी खांद्यावर घेऊन तुम्ही गेलात, लोकांना काय वाटलं असेल? महाराज म्हणाले, तिला कालच सोडलं आहे मी त्या काठावर. कारण नदीला पाणी होतं आणि त्यामुळे ती मुलगी म्हणाली, बघितलं सगळ्यांकडे तर म्हणाले ह्याच्यातला कोणी योग्य दिसत नाही, म्हणून ती त्या महाराजांना म्हणाले, महाराज मी तुमच्या खांद्यावर बसू का? ते म्हणाले बस बाळ. ते खांद्यावर घेतली महाराजांनी आणि काठाला नेऊन सोडली. शिष्य बरोबर होतात, त्याला मात्र सारखं वाटत होतं की महाराजांनी असं नाही करायला पाहिजे. आणि 2 दिवसानंतर त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला. महाराज म्हणाले, तिला कालच सोडलं आहे आणि ती काठावरच सोडून दिली मी, तू तिला खांद्यावर घेऊन का फिरतो सारखा सारखा? तर अशा प्रकारचं निर्लेप जीवन जर जगायचं असेल तर आपल्याला हा सगळा मार्ग नीट समजणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आता परत उजळणीकडे चाललेत, शिकवून झालेलं आहे सगळं. आपल्याला नवविधा भक्ती सांगितली, 3 गुण सांगितले, पंचतत्व सांगितली, सगुण सांगितलं, निर्गुण सांगितलं, गुणक्षोभिनी सांगितली, परमात्मा सांगितला, ईश्वर सांगितला, आत्मा सांगितला. ह्या सगळ्या गोष्टी सांगून समर्थ रामदास स्वामी आता उजळणीकडे आलेले आहेत. अभ्यास पूर्ण झाला की आपण उजळणी घेतो ना परत, तशा प्रकारे उजळणीकडे आलेले आहेत. आणि ते सांगतात की उपासनेचे विविध मार्ग आहेत. कुठल्याही मार्गाने उपासना करा. भगवंत सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा अडकून पडण्याची आवश्यकता नाही आहे. कारण तुम्ही सगुणाची भक्ती केलीत काय? कारण सगुण दिसत असतं, सगुणाशी संपर्क करता येतो, सगुणाचं गुण गौरव करता येतात, निर्गुणाचं त्यातलं काहीच करता येणार नाही. म्हणून त्याने एक उदाहरण दिलं की वृक्षाच्या शेंड्यावर पडणारं पाणी बुंद्यालाच येतं. ही सगळी उजळणी चालले. ह्याच्यातून आपण शिकायचं काय? तर हेच शिकायचं की जोपर्यंत मन समृद्ध नाही तोपर्यंत पालत्या घडावर सगळं पाणीच आहे. आणि म्हणून मन समृद्ध करण्यासाठी संतसंग आवश्यक आहे. या संतसंगामध्ये येऊन भक्तिरूपी मनाला व्यायाम घेऊन
मन समृद्ध करायचं, मन विशाल करायचं, मन व्यापक करायचं, मन सात्विक करायचं. आणि ते होण्यासाठी कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो, तो म्हणजे सद्गुरूंवर. तो इतका गाढ विश्वास पाहिजे. आईनं सांगितलं ही गोष्ट करायची नाही, की ते छोटं 1.5-2 वर्षाचं मूल तिच्यावर विश्वास ठेवतं ना. ती सांगते तिकडे बागुलबुवा आहे, तिने सांगितलं म्हटल्यानंतर ते जात नाही. का मम्मी आईनं सांगितलं बागुलबुवा आहे. बागुलबुवा म्हणजे काय तेही माहिती नसतं त्याला, तो काय करतो तेही माहिती नसतं. फक्त आई सांगते हे करायचं नाही, मग नाही करत. त्याला जो निष्पाप भाव असतो, म्हणून लहान मुलांना देवाची उपमा देतात. तसं आपण देवासारखं आपलं मन ज्यावेळी करू त्यावेळी आपण मोक्षाकडे जाणार आणि आपलं जन्माचं सार्थक होणार. यासाठी ही सगळी उजळणी चाललेली आहे. पुढे बघूया समर्थ रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात. म्हणून इथे आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.